त्यावेळेस पुन्हा पाहणार आहोतच. आता आपण या 4थ्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये प्रवेश करत आहोत. 31वा अध्याय. प्रचेताना नारदांचा उपदेश आणि त्यांना परमपदाचा लाभ. या प्रचेतांना अगोदर नारायणाचं दर्शन झालं. नारायणाने आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे चाक्षुषे तंतरे प्राप्ते प्राक्सर्गे कालविद्रुते यः ससर्ज प्रजा इष्टा सदक्षो दैवचोदितः. की चाक्षुष मन्वंतरामध्ये पूर्वसर्ग झाल्यानंतर नष्ट झाल्यानंतर मग पुन्हा प्रजेच्या निर्मिती करण्याचं काम या दक्ष प्रजापतींना मिळालं, जे प्रचेता आणि मारिषा यांचे पुत्र होते. असं आपण आत्ताच्या अध्यायात पाहिलं. आणि आता या 31व्या अध्यायामध्ये त्यांना भगवान नारदांचं, देवर्षी नारदांचं दर्शन झालं आणि नारदाने देखील उपदेश केलेला आहे. दीक्षिता ब्रह्मसत्रेण सर्वभूतात्ममेधसा प्रतिच्छां दिशि वेलायां सिद्धोभूत्यत्र जाजलीही. सुरुवातीलाच या ठिकाणी मैत्रेय सांगत आहेत विदुरांना की जेथे जाजली मुनींनी तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त केली, त्याच ठिकाणी समुद्राच्या तटावर हे सगळे प्रचेता येऊन पोचले आणि त्यांना आपलं जे कर्तव्य कर्म आहे त्याची जाणीव झाली. त्यामुळे मारिषा हिच्याजवळ या आपल्या पुत्राला म्हणजे दक्ष प्रजापतीला सोडलं आणि ते ताबडतोब घराच्या बाहेर पडले आणि या ठिकाणी जाजली मुनींच्या तपश्चर्येच्या ठिकाणी समुद्रकिनारी ते येऊन पोचले. आणि समस्त भूतांमध्ये एकच आत्मतत्व आहे हे त्यांचं ज्ञान जे आहे त्यांच्या मनामध्ये ते विराजमान झालं. आणि त्यावेळी त्यांनी ब्रह्मसत्राची त्यांनी दीक्षा घेतली. आणि ती दीक्षा घेतल्यामुळे आता ते 10ही प्रचेता यांनी एका ठिकाणी बसून तानी अर्जित प्राण मनो वचो दृशो जितासनान शांत समान विग्रहान परे मले ब्रह्मणी योजितात्मनः सुरासुरेड्यो ददृशे स्म नारदः. त्यांनी मन, प्राण, वाणी आणि दृष्टी या चारीमुळे हे यांना स्वाधीन करून घेतलं. आता मन आपलं इकडे तिकडे विचलित होणार नाही. प्राण जे आहे ते आता इतर ठिकाणी त्या प्राणाचा लय जो आहे तो आता भगवंताच्या चरणाशीच करायचा, त्याशिवाय प्राण सोडणार नाही. आणि त्यानंतर वाणी जी आहे ती वाणी गुणानुकथने, वाणी गुणानुकथने, भगवंताच्या गुणाचं वर्णन करण्यासाठीच मी या वाणीचा उपयोग करेन. राम राम वदगे सखे जिव्हे राघवा विण तुझे यशनो हे बक्षिसी मधुर तू नये कामा रामने येईल तुला निजधामा. हा निश्चय त्यांचा झाला. आणि मग दृष्टी जी आहे ती दृष्टीसुद्धा आता दृष्टीला त्यांना दृश्य दिसत नव्हतं, समोरचं सगळं विश्व दिसत नव्हतं, पण सगळीकडे भगवंतच दिसत होते. अशा प्रकारे त्यांनी निश्चल असं आपलं शरीर केलं आणि ताठ स्थितीमध्ये शरीर ठेवून आसनजय साधला. श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या 8व्यामध्ये जो आसनजय सांगितलेला आहे, तत्ते एकाग्रम मनः कृत्वा, भगवंताने जे सांगितलं तत्ते एकाग्रम मनः कृत्वा, मनाला असं एकाग्र करून ब्रह्मामध्ये त्यांनी लीन केले 10ही प्रचेतांनी. आणि देव आणि असुर दोघांनाही वंदन असणाऱ्या नारदांना त्या ठिकाणी त्यांना पाहिलं, म्हणजे त्यांचं दर्शन झालं. तमागतम तत्थाय. आता नारदांसारखे ब्रह्मर्षी आल्यामुळे हे 10ही प्रचेता आपला आसनजय झालेला असतानासुद्धा उठून त्यांना प्रणाम केला, आदर सत्कार केला आणि त्यांची यथासांग पूजा केली. ते प्रचेता आता नारदांना म्हणतात, स्वागतम ते सुरेशेर्द्य दिष्ट्या नो दर्शनम गतः तव चक्रमणम ब्रह्मन न भयाय यथा रवे. जसं सूर्य उगव झाल्यानंतर सर्व जीवांना ज्ञानाचे अभयदान सूर्य करतो, सूर्य देतो, एक स्फूर्ती आपल्या ठिकाणी येते सूर्यदर्शन घेतल्यानंतर, तसं आपलं स्वागत आहे. कारण आपलं विचरण या पृथ्वीवर जेव्हा होत असतं तेव्हा आपण असे विनाकारण मला काही काम नव्हतं म्हणून मी घराच्या बाहेर पडलो आणि फिरून आलो असं जसं आपण म्हणतो, तसं देवर्षी नारदांचं फिरणं नव्हतं. कारण ते भगवंताचा आदेश असल्यामुळे योग्य ठिकाणी योग्य वेळेस ते जाऊन पोचत होते. कंसाच्याकडे पण नारद जाऊन पोचले आणि योग्य वेळेसच त्यांनी कंसालासुद्धा सावध केलं की अरे तुझा जो 8व्यापासून तुला जो मृत्यू आहे तो कृष्ण तर कुठेतरी जन्माला आहेच म्हणे, तू असा बेसावध राहू नकोस. उद्देश काय?
की आता याने अजून काहीतरी अरिष्ट त्या गोकुळामध्ये आणावं, हा उद्देश म्हणून ते त्या ठिकाणी जाऊन पोचले. ध्रुव एवढी तपश्चर्या करीत आहे, तर ध्रुवासमोर सुद्धा नारद जाऊन पोचले आणि ध्रुवाला सुद्धा आणि भगवंताला सुद्धा त्याने भगवंताला विनंती केली की ध्रुव हा एवढी तपश्चर्या करीत आहे, आता त्यांना दर्शन देण्याची वेळ आली आहे. म्हणून भगवंतांना ध्रुवाच्या समोर प्रगट व्हावं लागलं. तर असे नारद या ठिकाणी प्रचेतांच्या समोर प्रगट झाल्यानंतर यदादिष्ट भगवता शिवयनाधोषधे च यद गृहेषु प्रसक्तानां प्रायश क्षपितं प्रभो. जसा गृहस्थाश्रमामध्ये आसक्त झालेला एखादा माणूस आहे, पण त्याला आता भगवंताचा विसर पडलेला असतो, पण भगवान शंकर आणि भगवान विष्णूने आम्हाला जो उपदेश केला आहे, तो उपदेश कदाचित आम्ही आता विसरलो आहोत. त्यामुळे तो उपदेश आम्हाला पुन्हा तुम्ही सांगा. येनांजसा तरिष्यामो दुस्तरम भवसागरम. प्रचेता म्हणतात नारदांना की तो जो त्याने केलेला उपदेश आहे तो आता पुन्हा आम्हाला आपण सांगावा, त्यामुळे आम्ही दुस्तर हा संसार सागर सहजपणे पार करून जाऊ शकू. मग प्रचेता त्या ठिकाणी नारद त्या ठिकाणी प्रचेतांना उपदेश करतात. तज्जन्म तानि कर्माणि तदायुष तन्मनो वचः नृणाम येनेह विश्वात्मा सेव्यते हरिरीश्वर. राजांनो, हे प्रचेता सगळे राजाच आहेत, ज्याच्याद्वारा परमात्मा श्रीहरींचे सेवन केले जाते. कशामुळे, कशाच्याद्वारे केले जाते की मनुष्याचा तोच जन्म, तेच कर्म, तेच आयुष्य, तेच मन आणि तीच वाणी, म्हणजे ही सगळी साधनं आहेत, करणं आहेत. या साधनाने भगवंताचं सेवन केलं जातं, भगवंतांना प्रसन्न केलं जातं आणि ते तुमचं या जन्मी सफळ हो, असा आशीर्वाद नारदांनी प्रचेतांना दिलेला आहे. आणि मग ते सांगतात की जर आपल्या आयुष्यामध्ये आपण काही कर्म केली, त्या कर्मांची एक मोठी यादीच दिली आहे आणि ती कर्म केल्यानंतर, ती साधना केल्यानंतर जर भगवंताचं दर्शन झाले नाही तर ती साधना काय कामाची. त्याची मोठी यादी या ठिकाणी 3 श्लोकामध्ये केली. त्याचा फक्त उच्चार आपण करूया. पहिलं जे दिलं ते मातापित्यांची पवित्रता, म्हणजे मातापिता चांगले आहेत त्यांच्यापोटी आपण जन्म घेतला, ही एक गोष्ट. त्यानंतर मौंजी बंधन झालं, म्हणजे आता आपल्याला अनुग्रह झाला, गायत्रीची उपासना केली पाहिजे. त्यानंतर यज्ञाची दीक्षा घेतली. आता या तिन्हीमुळे जो श्रेष्ठत्व माणसाला प्राप्त होतं ते श्रेष्ठत्व. नंतर वेदोक्त कर्मांचा स्वीकार केला, वेदोक्त कर्म करायला प्रारंभ केला. देवतांप्रमाणे दीर्घ आयुष्यसुद्धा आपल्याला प्राप्त झालं. शास्त्राचं ज्ञान प्राप्त झालं, तप आहे, वाणीचे चतुराई आहे, बोलण्यामध्ये चतुराई दिसते, अनेक प्रकारच्या गोष्टी स्मरणात ठेवता येतात, अनेक संदर्भ देऊन ते बोलत राहतात. तीव्र बुद्धी प्राप्त झाली, बल प्राप्त झालं, इंद्रियांचा सामर्थ्य, योग, सांख्यज्ञान हे सगळं प्राप्त झालं. तरी पण अन्य कल्याण साधनांचा सुद्धा मनुष्याला काय उपयोग आहे. हे सगळं प्राप्त झालं, पण आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या श्रीहरीची प्राप्ती जर झाली नाही तर हे सगळं करून उपयोग काय, असा प्रश्न या ठिकाणी नारदांनी या ठिकाणी प्रचेतांना निर्माण केला. श्रेयसाम अपि सर्वेषां आत्मा ह्यवधिर अर्थतः सर्वेषामपि भूतानां हरिर आत्मदः प्रिया. सर्व प्रकारचा कल्याण, हे कल्याण कशासाठी, कशाचं त्यांचं अंतिम ध्येय काय आहे, तर आत्मप्राप्ती हेच ध्येय आहे. म्हणून आत्मज्ञान करून देणारे अशा भगवंताची प्राप्ती करून घेणं हेच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ते बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगतात, ते थोडक्यामध्ये आपण पाहूया. जसा ढग, अंधार आणि प्रकाश, 3 गोष्टी, ढग, अंधार आणि प्रकाश. अनेक प्रकारचे ढग आले तर अंधार पडतो आणि ते अंधार पडल्यानंतर पाऊस पडेल आणि थोड्या वेळाने क्रमाक्रमाने मग तो ढग जातात, पाऊस थांबतो आणि मग पुन्हा प्रकाश पडतो. मग आता हे कुठून आले आणि कुठे गेले, की ज्यामधून ते हे निर्माण झाले त्यामध्येच ते विलीन झाले. तसं परब्रह्मापासून या सगळ्या शक्ती उत्पन्न होतात, त्या या ठिकाणी कार्य करतात आणि त्यामध्ये त्यांचा लयसुद्धा होतो परमात्म्यामध्ये. पण त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. ते मात्र तेवढे स्थिर, चंचल, निर्गुण, निराकार. दशक 9 समास 1, जे वीणाबाईने 25 प्रश्न समर्थांना विचारले होते आणि त्या 25 प्रश्नांची उत्तरं 25 वह्यांमध्ये समर्थाने दिली होती, जे आज आपल्या कौस्तुभ महाराजांच्या मिरजच्या मठामध्ये त्याचे पूर्ण बोर्ड लावलेले आहेत. ते 25 प्रश्न कोणते आहेत ते,
आणि ते म्हणजे आपला दशक 9 समास पहिला. निरंजन म्हणजे काय, निराकार म्हणजे काय, निर्भय म्हणजे काय, निरंजन म्हणजे काय, निरावय म्हणजे काय, असं एका ओळीमध्ये म्हटलं आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर दिलं. तर तसं या ठिकाणी माणसाचं होईल. आणि म्हणून ते म्हणतात, दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्याच तुष्यताशु जनार्दन. सर्व जीवांवर दया करण्याने 4-5 गोष्टी सांगितल्या. आणि जे मिळेल त्यात संतुष्ट राहिलं तर, तसेच इंद्रियांना विषयापासून निवृत्त केलं तर, मन शांत झालं तर, असा माणूस, असा साधक जो अनुष्ठान करतो तो भक्तवत्सल भगवान त्याच्यावर लगेच प्रसन्न होतात. दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्याच तुष्यत्याशु जनार्दन. त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो. आता भगवंत कोणावर अजून सांगतात, न भजती कुमनीषाणांचं इज्जाम. भगवंतांना सर्वस्व मानणाऱ्या अनासक्त पुरुषांवर भगवंत प्रेम करतात, कारण ते भक्तिरसात डुबलेले आहेत. जे लोक शास्त्र, ज्ञान, धन, कुल, कर्माच्या मदाने उन्मत्त होतात आणि साधूजनांचा तिरस्कार करतात, अशांकडे भगवंत कधीही पाहत नाही. तेपि तन्मुख निर्यातम यशो लोकमलापहम हरेर्निशम्य तत्पादम ध्यायंत सद्गतीम ययुः. मैत्रेय या ठिकाणी म्हणतात, प्रचेतांनी अशी सगळी प्रचेतांना उपदेश केलेला आहे नारदांनी. मग म्हणतात की संपूर्ण जगाचा मल दूर करणारे भगवंताचं चरित्र हे नारदांच्या मुखातून प्रचेतांना जेव्हा श्रवण केलं त्यांनी, तेव्हा ते आता भगवंताच्या चरणाचं चिंतन करत प्रचेतासुद्धा भगवत धामाला गेले. आता विदुर पुढे प्रश्न विचारतात, हे विदुरा, नारद आणि प्रचेतांच्या भगवतकथा संबंधी सगळा संवाद जो आहे तो आपण मला सांगितला आणि तो माझं भाग्य म्हणून मला तो श्रवण करता आला. शुकाचार्य म्हणजे आता शुकदेव या ठिकाणी परीक्षिती राजाला सांगितले, य एष उत्तानपादो मानवस्यानुवर्णितः वंशः प्रियव्रतस्यापि निबोध नृपसत्तमः. यो नारदात्मविद्यायाम् अधिगम्य पुनर्महिं भुक्त्वा विभज्य पुत्रेभ्य ऐश्वर्यं समगात पदम. आता ते म्हणतात, स्वयंभू मनुचा पुत्र उत्तानपाद याच्या वंशाचे वर्णन आपण केले. आता पण आपण जेवढे पाहिले 6 अध्याय आपण महात्म्याचे पाहिले, त्यानंतर पहिला स्कंद पाहिला, दुसरा स्कंद पाहिला, तिसरा स्कंद पाहिला आणि आता चौथा पूर्ण होत आहे. आता शुकदेव परीक्षितीला म्हणतात की स्वयंभू मनुचं जे आहे, मनु आणि शतरूपा यांचे जे 5 मुलं आहेत, आकुती, देवती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. तर आत्तापर्यंतच्या 4 स्कंदामध्ये आपण आकुती, देवती, प्रसूती आणि उत्तानपाद यांचं चरित्र, त्यांच्या मुलांचं वंश जे आहेत, त्यांचं कार्य, त्यांनी कसं भगवंताला प्रसन्न केलं हे सर्व आपण पाहिलं. आता प्रश्न काय राहिला, तर तो प्रियव्रताचा प्रश्न राहिला. म्हणून आता प्रियव्रत जो आहे, या प्रियव्रत राजाने नारदांपासून आत्मज्ञानाचा उपदेश घेतला आणि राज्यभोग केला. या प्रियव्रताचं चरित्र आम्हाला सांगावं, कारण आम्हाला एवढंच माहिती आहे की आपलं राज्य या प्रियव्रत राजाने आपल्या मुलांना वाटून दिलं आणि ते भगवंताच्या परमधामाला गेले. म्हणून विदुराचा प्रश्न करतात की महायोगीन मैत्रेयांना म्हणतात, आपण दयाळू आहात. आपण आज मला अज्ञानाच्या अंधकारापासून अनासक्तांचे श्रीहरी ज्यांच्या हृदयामध्ये विराजमान होतात त्यांचं सगळं चरित्र सांगितलं आणि ते मला आपल्याकडून प्राप्त झालेलं आहे. आता विदुरांना मैत्रेयाकडून हे जे प्राप्त झालं हे सहजासहजी प्राप्त झालेलं नाही. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा देह ठेवला त्यावेळेस त्या ठिकाणी तो आदेश दिला होता की तुम्ही आता हे विदुरांना सांगा, त्यासाठी आता तुमचं आयुष्य आहे. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी बद्रीनाथाकडे पाठवलेलं आहे. श्री शुक उवाच. शुकदेव म्हणतात, इत्यानम्य तमामंत्र्य विदुरो गजसाहव्य स्वानाम दिदृक्षु प्रययौ ज्ञातीनां निवृत्ताशयः. मैत्रेयांना प्रणाम केला आणि विदुराने त्यांची आज्ञा घेतली आणि नंतर शांत चित्ताने विदुर या ऋषिकेश, हरिद्वार हा जो भाग आहे या ठिकाणाहून आपल्या बंधुजनांना भेटण्यासाठी विदुर आता हस्तिनापुराला निघाले. मागे आपण पाहिलं आणि आपल्या लक्षात पण असेल की या युद्धाच्या प्रसंगाच्या पूर्वीच दुर्योधनाने अपमान केल्यामुळे आपल्या राज्याचा त्याग करून विदुर जे आहे ते
भ्रमणासाठी निघाले, तीर्थयात्रेसाठी निघाले आणि त्यानंतर आता हे सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर विदुरांना आपल्या घराची आठवण झाली, बंधुजनांना भेटण्याची इच्छा झाली आणि म्हणून ते हस्तिनापुराकडे गेले. ज्ञातीनाम निवृत्ताशया. आता आपल्यासाठी एक आशीर्वाद या ठिकाणी दिला आहे. एतद्य शृणुयात राजन राज्ञां हरिअर्पितात्मनां आयुर्धनम यशस्वस्ती गतिम ऐश्वर्यम आपनुयात. की राजा भगवंतांना शरण आलेल्या, सुखदेव म्हणतात, भगवंतांना शरण आलेल्या परमभागवत राजांचे हे चरित्र जो ऐकेल त्याला दीर्घ आयुष्य, धन, सुयश, कल्याण, सद्गती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल. आयुर धनम यश स्वस्ती गतिम ऐश्वर्यम आपनयात. आपनयात म्हणजे प्राप्त होईल. आयुष्य चांगलं प्राप्त होईल, धनप्राप्ती होईल, यशप्राप्ती होईल, स्वस्ती म्हणजे क्षेम, कल्याण प्राप्त होईल, चांगली गती प्राप्त होईल, सद्गती प्राप्त होईल आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. असा आशीर्वाद शुकाचार्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तो आज आपल्यासाठी या सगळ्या कथा श्रवणामुळे सफळ होत आहे. अशा प्रकारे हा 31वा अध्याय 4था स्कंद आज आपला पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आता आपल्या नेहमीप्रमाणे आपण आरती म्हणूया 1-2 मिनटात. अगदी शनिवारच्या प्रवचनाला आपली विवेक बुवा रामदासी अगदी आठवणीने या ठिकाणी उपस्थित असतात. रामाजी बुवांचा मठ आहे पांगरीला, त्या पांगरी मठाचे मठपती आहेत. मुंबईमध्ये सध्या राहतात. त्यामुळे मुंबईतला राहणारा माणूस किती व्यस्त असतो हे आपल्याला माहिती आहे, पण तरी पण बरोबर ते शनिवारी वेळ काढून आपल्या ठिकाणी या ठिकाणी येत असतात. अशीच जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा माणसाच्या ठिकाणी निर्माण होणं म्हणजेच जे आपल्याला सुरुवातीला नारदाने सांगितलं, भक्तीला जो एक गॅरंटी दिली की आता मी लोकांमध्ये तुझी स्थापना करेन, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुझी स्थापना करेल आणि ती स्थापना झाली की ज्ञान आणि वैराग्य हे आपोआपच चालत येईल. त्याप्रमाणे अशी भक्ती जिचा उदय ज्यांच्या ठिकाणी झाला त्यांनाच या श्रीमद्भागवतासारख्या ग्रंथाचं श्रवण घडत असतं. त्यामुळे आपण सर्वच खरं म्हणजे फार भाग्यवान आहोत. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. नळभक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. वा कविवर संताचा,
प्राणाची कीर्तनकारांचा, जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथई वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तर पुढच्या वेळेस आपण 5व्या स्कंदाला सुरुवात करत आहोत. जय रघुवीर समर्थ.